लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। पेस्ट कंट्रोल ठेक्याद्वारे महापालिकेची आर्थिक लूट। 6 वर्षांपासूनच 3 ठेकेदारांना काम। महासभेत चौकशीची मागणी। महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल ठेका प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप आज महासभेत करण्यात आला। मागील 6 वर्षांपासून केवळ 3च ठेकेदारांनी संगनमताने 2-2 विभागांचे ठेके मिळवल्याचा आरोप नगरसेवकांनी करत संपूर्ण निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। यासोबतच धूर फवारणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्यातून महापालिका प्रशासनाची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दाही सभागृहात जोरदारपणे उपस्थित करण्यात आला। यावेळी धूर फवारणीच्या कामावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। ठेकेदारांकडून दर्जाहीन आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून धूर फवारणी करताना प्रभावी औषधांचा वापरच केला जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला। त्यामुळे डासांवर कोणताही परिणाम होत नसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। महासभेत नगरसेविका किरण गामणे, दिनकर पाटील, भूषण राणे, भारती ताजनपुरे, पूजा नवले, समाधान देवरे, सीमा पवार यांच्यासह अनेक सदस्यांनी पेस्ट कंट्रोलच्या कामातील अनियमिततेवर आक्षेप नोंदवला। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। काही नगरसेवकांनी महापालिकेतील काही अधिकारी ठेकेदारांचे हित जपण्यासाठी प्रयत्न करत असल्याचाही गंभीर आरोप केला। या सर्व आरोपांची गंभीर दखल घेत महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी मलेरिया विभागाला मागील 6 वर्षात पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यांवर झालेल्या खर्चाचा सविस्तर अहवाल सभागृहात सादर करण्याचे आदेश दिले। तसेच भविष्यात शक्य असल्यास पेस्ट कंट्रोलचे काम खासगी ठेकेदारांऐवजी महापालिकेने स्वतः करण्याचा पर्यायही विचारात घेतला जाईल। पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यातील कथित संगनमत, निकृष्ट कामाची गुणवत्ता आणि कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही अपेक्षित परिणाम न मिळाल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे। तर घेण्यात आले। त्याचबरोबर आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेस्ट कंट्रोलचा कॉन्ट्रॅक्ट विषयी सगळ्या सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यात सगळ्या सभागृहाने हे सांगितलं की कुठेतरी संशयास्पद अशी कार्यवाही ह्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात झालेली आहे, ज्यामध्ये 6 वर्षापासून हे 3च ठेकेदार सातत्याने क्लबिंग करून 2-2 विभागाचे ठेके घेतलेले आहेत आणि एक विभाग मात्र महानगरपालिका चालवते आहे। तर ह्या अशा पद्धतीचा जो काही ठेका देण्यात आला आहे त्याची सखोल चौकशी करून ती सभागृहापुढे मांडावी। त्याचबरोबर आपल्याला जे मनुष्यबळ हवंय की आपल्याकडे किती मनुष्यबळ आहे हे बघून खरं तर पुढे आपण तो ठेका कसा चालवावा या संदर्भात सभागृहाचं मत जाणून निर्णय घेतला जाईल। धन्यवाद।